यश नेहमीप्रमाणे सरित काकूंच्या घरी गेला होता. त्यांच्या घरी जाण्याने ही त्याच्या दिनचर्याचा अविभाज्य भाग बनला होता. फक्त आजचेच नाही तर गेल्या काही दिवसांपासून हे नित्याचे झाले होते. सरिता त्याच्या आईची मैत्रीण असल्या तरी यश आणि काकूंच्या नात्यात नेहमी काहीतरी वेगळे, काहीतरी अधिक सखोल होते. त्यांना भेटल्यावर यशला एक प्रकारची अनामिक शांतता आणि ओढ जाणवत असे, जी त्याला इतर कुठेही मिळत नसे. त्याला अनेकदा वाटायचं की त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यामागे, त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या प्रत्येक हावभावात एक अनाकलनीय गुपित दडलं आहे. एक अशी भावना जी शब्दात व्यक्त करता येत नाही, पण तरीही त्याच्या मनात कुतूहल निर्माण करत असे. आज मात्र त्याला जाणवलं की हे गुपित उलगडण्याची वेळ जवळ आली होती. हवेत एक वेगळीच गूढ ऊर्जा तरंगत होती. यश, आज मी तुझ्यासाठी एक खास पेय बनवलं आहे, सरिता काकू म्हणाल्या. त्याच्या डोळ्यात एक चमक होती जी यशने पूर्वी कधी पाहिली नव्हती. ती चमक एका अज्ञात आकर्षणाने भरलेली होती. त्यांच्या हातात एक चमचमीत आकर्षण केसरी रंगाचा ग्लास होता, ज्यातून एक मंद गोड सुगंध दरवळत होता. तो सुगंध नेहमीच्या पेयापेक्षा वेगळा होता, अधिक मोहक आणि स्मृतींना जागवणारा. यशने तो ग्लास घेतला. त्याच्या मनात थोडी शंका होती, पण काकूंच्या डोळ्यातील आमंत्रण तो नाकारू शकला नाही. त्याने हळूच एक घोट घेतला. त्या पेयात चव त्याला अनपेक्षित आवडली. गोड आणि थोडीशी तुरट, पण एक वेगळीच अपरिचित जादू त्यात होती. क्षणार्धात त्याला जाणवलं की त्याचे डोळे हलकं होत आहे, जणू काही तो हवेत तरंगत आहे. त्याच्या शरीरात एक मंद अनावर उष्णता हळूहळू परसत होती, जणू शरीरातील प्रत्येक पेशीला ती उष्णता अनुभवता येत होती. एक प्रकारची सुगत नशा त्याला वेढू लागली. त्याचे विचार अस्पष्ट होऊ लागले, पण एक नवीन स्पष्टता त्याला घेरून टाकत होती. काकू, हे काय आहे? यशने जरा अस्पष्ट कंप पाहणाऱ्या आवाजात विचारलं. त्याच्या डोळ्यात थोडी भीती असली तरी कुतूहल आणि एक अनोखी ओढ अधिक होती. त्याला समजेनासं झालं होतं की नक्की काय घडत आहे, पण त्याला या नवीन जाणीवेपासून दूर जायचं नव्हतं. त्याला वाटलं, काही हो, मला हे अनुभव घ्यायचा आहे. सरिता काकूंच्या ओठावर एक रहस्यमय मोहक स्मित होतं, जे त्याच्या सौंदर्यात एक वेगळेच अंधार आणि आकर्षण निर्माण करत होतं. यशचा श्वास अधिक खोल आणि अस्थिर झाला. तिच्या बोटांचा तो हलका गुलाबी स्पर्श त्याच्या अंगावर विजेचा कडकडता ठिणगी उधळत होती. तिच्या हाताची ऊब त्याच्या गालावरून हळुवारपणे त्याच्या मानेपर्यंत आली आणि तिथे थांबली. त्याचा प्रत्येक केस तिच्या त्या स्पर्शाला ओळखू लागला होता. त्याला भान होते की ही फक्त एक जादू आहे, पण ही जादू त्याला एखाद्या वेडात पाडत होती. काकूंच्या डोळ्यातील ती अथांग गहराई यशच्या स्वप्नातही कधी पाहिली नव्हती. ते डोळे जणू काही त्याला आव्हान देत होते, शांत रहा, शरण या, स्वतःला विसरून जा. त्याच्या स्मरणशक्तीतले सारे तर्क, सारे प्रश्न हळूहळू विरघळू लागले. त्याच्या अंगातला प्रत्येक थरकाप, प्रत्येक श्वास आता फक्त तिच्यासाठीच होता. का म्हणून सांगू? तिने अगदी मंजूळ आवाजात विचारले. तिचे ओठ यशच्या कानाजवळ सरकले. तिचा श्वास त्याच्या गालावर पडताच त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तिचे केस त्याच्या खांद्यावर सरकले आणि त्यातला हलकासा चंदनाचा सुगंध त्याला भरून गेला. कारण तू मला हवा आहेस, फक्त तुझ्यासाठी. ही शब्द यशच्या कानी पडताच त्याचे डोळे आपोआप मिटले. त्याच्या हाताने तिचा हात हळुवारपणे धरला, तिला आणखी जवळ खेचलं. त्याला जाणवत होते की त्याचे हृदय एखाद्या वेड्या नदीसारखे वाहू लागले होते. तिच्या त्या कोवळ्या बोटांनी त्याचे आपले बोट गुंफली. हातातील तो ओलावा, ती ऊब, तिच्या बोटांचे त्याच्या बोटांशी असलेले ते मूक संभाषण, सारे काही त्याला एखाद्या स्वप्नात घेऊन जात होते. तिने त्याच्या हनुवटीला हलकेच वर करून त्याच्याकडे पाहिले. यशने डोळे उघडले. तिच्या त्या डोळ्यात आता केवळ ओढ नव्हती, तर एक वेळ होती, त्याच्यासाठीचे वेळ. त्याच्या भुयावरचा घाम पुसताना तिचा हात थोडासा थरथरला. हा थरकाप यशच्या अंगातील अग्नीला आणखीन भडकवून गेला. काकू, त्याने ओठावरून तिचे नाव घेतले, पण ते नाव आता एक औपचारिकता उरली होती. त्याच्या आवाजात गहिरा
कणा तिच्यापर्यंत पोहोचला आणि ती हसली. एक हलकी रहस्यमय पण अत्यंत मोहक हसरी. त्याने तिच्याकडे पाहिले. तिचे केस त्याच्या बोटांनी सरकवले, तिच्या कानामागे सरकवले. तिचा चेहरा आता पूर्णपणे त्याच्या समोर होता. तिच्या डोळ्यातील प्रकाश त्याला एक नवीनच दुनिया दिसत होती. एक दुनिया जिथे फक्त ते दोघे होते. एक दुनिया जिथे फक्त ही जादू होती, या क्षणाची जादू. त्याची नजर तिच्या ओठावर स्थिरावली. गुलाबी कोवळे थरथरणारे. त्याचा श्वास वेगाने चालू लागला. तिने त्याच्याकडे हसत हसत विचारले, काय पाहतोस? यशच्या ओठावर उत्तर नव्हते, फक्त एक हसू होते, एक भारावलेले मादक हसू. त्याने हळूहळू तिच्याकडे झुकत विचारले, ही जादू संपू नकोस, कधी संपू नकोस. तिच्या डोळ्यात आता तृप्ती होती, पण त्याहूनही अधिक मोठी ओढ. तिने त्याच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. तो स्पर्श इतका हलका होता, पण यशला तो जणू विजेसारखा भेदून गेला. त्याने तिला हातात घट्ट धरले. आता त्याला कोणतेही बंधन, कोणतीही मर्यादा मान्य नव्हती. तिच्या त्या मृदू ओठांच्या स्पर्शाने खोलीतील हवा बदलून गेली. दिव्यांचा प्रकाश आता मंद, सोनेरी आणि अलौकिक वाटू लागला. यशला जाणवले की हा क्षण त्याच्या आयुष्यातील सर्वात सुंदर, सर्वात गहन आणि सर्वात रोमॅन्टिक क्षण होता. तो तिच्यात हरवला होता, संपूर्ण हरवला होता. आणि त्याला ते हरवणे गोड वाटत होते. कारण मला तू आवडतोस यश, फक्त तुझ्या दिसण्याने नाही, तर माझ्या मनापासून, माझ्या आत्म्यापासून. सरिता काकूंनी त्याच्या कानात हळूच कुजबरलं. त्याच्या श्वासांची उष्णता यशच्या मानेला लागली. त्याच्या शरीरात एक तीव्र रोमांचकारी लहर दौडली. त्याला जाणवले की त्याच्या भावना त्याच्या नियंत्रणाबाहेर जात आहेत आणि त्याला यापुढे प्रतिकार करायची इच्छाही नव्हती. त्याला फक्त सरिता काकूंच्या नवीन जगात, त्याच्या प्रेमात, गर्देत हरून जायचं होतं. त्या क्षणी त्याला सर्व जगाचा विसर पडला. रात्रीचे गूढ रोमांच आव्हान. त्या रात्री त्यांच्यात एक नवीन गुपित प्रेमकथा सुरू झाली. पण ही केवळ एका रात्रीची गोष्ट नव्हती. त्या पेयाचा प्रभाव आणि काकूंच्या स्पर्शाची जादू यशवर इतकी झाली होती की त्याला आता प्रत्येक संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर काकूंच्या घरी जाण्याची एक अदम्य ओढ लागू लागली. दिवसभर तो फक्त संध्याकाळची वाट पाहत असे. ऑफिसमधून किंवा कॉलेजमधून परतल्यावर तो घरी जाण्याऐवजी थेट काकूंच्या दाराशी थांबत असे. सरिता नेहमी त्याचे स्वागत करत. त्याच्या चेहऱ्यावर तेच रहस्यमय स्मित असे, जे पहिल्या दिवसापासून यशला मोहित करत आले होते. प्रत्येक रात्री काकू त्याला तेच केसरी रंगाचे पेय देत असत. प्रत्येक घोटात यशला ते सुखद झिंग आणि तीच तीव्र उष्णता जाणवत असे, जी त्याला काकूंच्या आणखी जवळ घेऊन जात होती. तो ग्लास रिकामा झाल्यावर काकू हळस त्याच्या जवळ सरकत. त्याचे स्पर्श पूर्वीपेक्षा अधिक धैर्यवान आणि त्याच्या नजरेतील ओढ अधिक गर्द असे. प्रत्येक रात्री यश तिच्या कुशीत विसावत असे. बाहेर जग त्याच्या नियमानुसार चालत असे, तरी काकूंच्या घरात त्यांच्या दोन जीवामध्ये एक वेगळंच विश्व आकार घेत होतं. एक असे विश्व जे जगापासून लपलेलं होतं, पण त्यांच्यासाठी सर्वात पवित्र, गूढ, चिरंतर होतं. हे रोजचे मिलन, ही रोजची नशा त्यांच्यातील गूढ बंधन अधिक रूढ करत होती. यशला आता या पेयाची आणि काकूंच्या स्पर्शाची सवय पडली होती. एक अशी सवय जी त्याला कधीच मोडायची नव्हती. हे एक गुपित होतं, जे त्याच्या दोन मनात आणि दोन शरीरात कायमचं दडलं होतं. संदेश: प्रत्येक नात्याची स्वतःची अशी एक वेगळी बाजू असते. काही नाती समाजाच्या चौकटीत बसतात, तर काही गुप्तच राहतात. परंतु खरी ओढ आणि प्रेम हे कोणालाही नियमात बांधून ठेवता येत नाही. काही वेळा मनालाही पटलेले नाते समाजाच्या डोळ्यापासून दूर असले तरी तेच व्यक्तीसाठी सर्वात सत्य आणि समाधानकारक ठरते. पण अशा नात्यांमध्ये प्रवेश करताना आपल्या भावनांबरोबरच त्यामागील परिणाम आणि जबाबदाऱ्या यांची जाणीव असणे ही तितकेच महत्त्वाचे असते. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.